नमस्कार, मी यामिनी दळवी. बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. सुरुवातीला बातमी नांदेडमधली, कारण नांदेडच्या मुखेड मतदारसंघामध्ये भाजपचे आमदार तुषार राठोड हे हसनाळ गावामध्ये आले होते आणि त्यावेळेला ग्रामस्थ चांगलेच आक्रमक झाले. पावसामुळे या ठिकाणी प्रचंड नुकसान झालेलं आहे आणि त्यानंतर 24 तासांनी हे आमदार दाखल झाल्यामुळे ग्रामस्थ आक्रमक झाले. तर नांदेडच्या मुखेडमधली ही दृश्य आपण बघतोय. तिथले स्थानिक आमदार तुषार राठोड हे तिथल्या हसनाळ गावामध्ये पोहोचलेत. खरं तर या ठिकाणी अक्षरशः ढगफुटीसारखा पाऊस पडतोय, मात्र 24 तासांच्या नंतर आमदार या ठिकाणी पाहणी करण्यासाठी पोहोचले. त्यामुळे अर्थातच ग्रामस्थ आक्रमक झालेले आहेत आणि त्यांनी रोष सुद्धा व्यक्त केलेला आहे आपल्या स्थानिक आमदारांवरती. तर आपण पाहतोय गावामध्ये स्थानिक आमदार आल्याच्या नंतर ग्रामस्थ एकवटलेले आहेत आणि आक्रमक झालेत. त्यांना प्रश्न सुद्धा विचारले जात आहेत, जाब विचारला जातोय. 24 तासांपर्यंत इतका वेळ आमदार नेमके कुठे होते असा सवाल सुद्धा तिथले ग्रामस्थ त्यांना विचारतायत. नांदेडच्या मुखेड मतदारसंघामधले स्थानिक आमदार तुषार राठोड हे सध्या हसनाळ गावामध्ये पोहोचलेत. मागच्या 2 दिवसांपासून नांदेडमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस पडतोय आणि मुखेडमध्ये झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे काही नागरिकांना आपला जीव सुद्धा गमवावा लागला होता. 100 पेक्षा अधिक नागरिक कालपासून वेगवेगळ्या ठिकाणी अडकून पडलेले होते. बोटींच्या सहाय्याने त्यांची सुटका करावी लागलेली होती. सैन्य दलाला सुद्धा या मुखेडमध्ये पाचारण करावं लागलेलं होतं. इतकी आणीबाणीची परिस्थिती या सगळ्या ठिकाणी होती. मात्र त्यावेळेला नेमके आमदार कुठे होते असा सवाल विचारला जातोय. राठोड जे आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत आणि जिल्हाधिकाऱ्यांशी ते बोलतायत. मात्र जिल्हाधिकाऱ्यांशी ते जरी बोलत असले तरी ग्रामस्थ जे आहेत ते आक्रमक आहेत. आमची लोक मेलेली आहेत आणि आमच्याशी त्यांनी संवाद साधावा अशा पद्धतीच्या भूमिका ज्या आहेत त्या ग्रामस्थांच्या आहेत. अर्थात या तीव्र भावना आहेत आणि त्या तीव्र भावना ज्या ते या निमित्तानं व्यक्त करतायत. तुषार राठोड खरं तर या ठिकाणी आलेले आहेत आणि ग्रामस्थांशी ते संवाद साधणार आहेत. मात्र त्यापूर्वी नागरिक जे आहेत ते आपला आक्रोश, आपला रोष जे आहे त्या निमित्तानं व्यक्त करताना पाहायला मिळत आहेत. माझा सहकारी अभिषेक एकबोटे कॅमेरा पर्सन या ठिकाणी आले आहेत आणि भाजपचे आमदार तुषार राठोड जे आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत आणि जिल्हाधिकाऱ्यांशी ते बोलतायत. दुसरीकडे मात्र जिल्हाधिकाऱ्यांशी ते जरी बोलत असले तरी ग्रामस्थ जे आहेत ते आक्रमक आहेत. आमची लोक मेलेली आहेत आणि आमच्याशी त्यांनी संवाद साधावा अशा पद्धतीच्या भूमिका ज्या आहेत त्या ग्रामस्थांच्या आहेत. अर्थात या तीव्र भावना आहेत. तर नांदेडच्या मुखेडमधली ही स्थिती आपण बघतोय. स्थानिक आमदार या ठिकाणी पोहोचल्याच्या नंतर आता ग्रामस्थ चांगलेच आक्रमक झाले आणि या आमदारांना सध्या जाबही विचारला जातोय. आफताब शेख आमचे प्रतिनिधी त्या ठिकाणी उपस्थित आहेत, आपल्याला माहिती देत आहेत. आफताब, यामिनी हंसाळ गाव आहे नांदेड जिल्ह्यातल्या मुखेड तालुक्यातलं आणि भाजपचे आमदार मुखेड मतदारसंघाचे जे आहेत ते तुषार राठोड. खरं तर जेव्हापासून पाऊस झालाय तेव्हापासून आमदार या ठिकाणी आले नाहीत आणि त्यामुळे ग्रामस्थांचा संताप जो आहे तो या ठिकाणी अनावर झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. लोक जाब विचारतायत की इतके दिवस तुम्ही कुठे होतात. 5-5 दिवस 5-5 लोकांचे या ठिकाणी मृत्यू होतात, मात्र आमदार या ठिकाणी येत नाहीत आणि याचा अर्थात ग्रामस्थांना संताप होणं स्वाभाविक आहे. काही ग्रामस्थ आहेत त्यांच्याशी बोलूयात. तुम्ही संताप व्यक्त करताय, आमदारांना जाब विचार. हो सर, आज ऍक्च्युली आमच्या आता 48 तासाच्या वर होऊन गेलं. एक जीव वाचत होता. प्रशासन इथं हजर झालेले नाही. सकाळी 6 वाजेपर्यंत एक महिलेचा फोन कॉन्टॅक्ट चालू होता. रात्री 6 वाजता तिचा फोन कॉन्टॅक्ट संपला. प्रशासनाचं कोणी आला ते जीव गेला. 5 नागरिक गेले. हा एका गावचा प्रश्न नसून सगळ्या लेंडी धरणाचा आहे. हा अतिवृष्टी नसून एक गाळ भरणीचं काम रोखल्यामुळे पाणी कोरलेले आहे इथं. हे सगळे जे ग्रामस्थ आहेत ग्रामस्थांच्या भावना आहेत आणि ते ग्रामस्थ या ठिकाणी व्यक्त करतायत. आपल्या भावना जर व्यक्त करायचं तर आपणही व्यक्त करा, मात्र ग्रामस्थांच्या भावना थांबवू नका तुम्ही. लोक जे आहेत ते आमदार या ठिकाणी आल्यानंतर ग्रामस्थ जे आहेत आपला व्यक्त करतायत. संतापांना सांगतायत की 5 लोकांचा मृत्यू झालेला आहे. त्यामुळे नांदेडच्या मुखेडमधली ही स्थिती आपण बघतोय. स्थानिक आमदारांच्या विरोधात ग्रामस्थांनी रोष व्यक्त केलाय. धन्यवाद आफताब माहितीसाठी.